ठाके आवाज वाढवा। आणि आपण याते आपण देखे, देखत खेव ओळखे म्हणे तत्वते मी। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंद मिशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये बास जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा। प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करत आहेत। या गीतेच्या उपदेशामध्ये भगवान परमात्म्याने 6व्या अध्यायामध्ये योग सांगितलेला आहे आणि या योगाचा विस्तार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे। तो विस्तार आपण सगळेजण मिळून पाहत आहोत। भगवान परमात्म्याने योगाचं फल सांगितलं। तो योगी जो आहे तो कोणतं फल प्राप्त करतो, त्याने चित्ताचं नियमन केल्यानंतर चित्त स्थिर केल्यानंतर त्याला काय अवस्था प्राप्त होते, ती अवस्था या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतात। परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण याते आपण देखे। थोडासा इको कमी करा। परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण याते आपण देखे, थोडा कमी करायचं फक्त। देखत खेव ओळखे म्हणे तत्वते मी। अगोदर जे चित्त आहे राहू दे, नाही तर ठीक आहे, आवाज ऐकू येतो व्यवस्थित। चित्त जे आहे ते चित्त आपण चित्ताच्या अवस्था सांगितल्या, क्षिप्त असतं विक्षिप्त असतं। एकाग्र करायचं आहे, एकाग्र करायचं आहे म्हणजे त्याला एक विषय द्यायचा आहे। एक विषय दिल्यानंतर मग त्या विषयाची का चित्ताला एकदा गोडी लागली की ती मग परतोनी पाठीमोरे ठाके, ते आता परत विषयाकडे जात नाही। मग कुठे जातं, ज्याची आवड त्याला लागली तिकडे जातं। माथ्यावरी चित्त जे आहे ते त्या ठिकाणी परत फिरतं। येणे सोसे मन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही। इथे परती माघारी घेत नाही म्हटलंय आणि इथे मात्र परतोनी माघारी ठाके म्हटलंय। परती माघारी घेत नाही म्हणजे आता परत संसाराकडे जात नाही। आणि इथे परतोनी पाठीमोरे ठाके म्हणजे आता हे परमात्म्याकडे जातं। म्हणून चित्त महत्त्वाचं आहे। आणि मग ते एकदा का देवाकडे गेलं, पाठीमोरे म्हटलं आणि ठाके म्हटलंय। ठाके म्हणजे आता ते उभं राहतं, स्थिर राहतं। आतापर्यंत ते स्थिर राहत नव्हतं, कारण त्याला स्थिर असा विषय मिळत नव्हता।
आतापर्यंत चित्त जिथे जिथे गेलं तिथं तो विषय अस्थिर असल्यामुळे ते परत येत होतं, पण आता मात्र ते परमात्म्याकडे गेलेलं आहे. आतापर्यंत मी देह आहे म्हणत होतं, देहसंबंधी माझे म्हणत होतं, अनेक विषयामध्ये ते जात होतं. ते आता ते परतोनी पाठीमारे मोरे ठाके, परतून त्या ठिकाणी अंतर्मुख झालं. अंतर्मुख झालं याचा अर्थ ते आतमध्ये गेलं, परमात्माकार व्हायला लागलं. मी देह आहे ही वृत्ती गेली आणि आता मी ब्रह्म आहे ही वृत्ती तयार झाली. मी ब्रह्म आहे ही वृत्ती तयार होणं म्हणजेच अंतर्मुख होणं. ओवरी झाले आणि मग मी देह आहे ही वृत्ती गेली, मी ब्रह्म आहे ही वृत्ती राहिली आणि तीही वृत्ती आता जायला लागली. तीही वृत्ती गेल्यानंतर ते चित्त जे आहे तिथे काय होतं, आणि आपण याते आपण देखे, ते आपलंच आपल्याला पाहतं, म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाला ते पाहतं. आतापर्यंत चित्ताला त्या ठिकाणी चित्ताने अनेक पाहिलं, याला पाहिलं, त्याला पाहिलं, त्याला पाहिलं, पण चित्ताला समाधान मिळालं नाही, कारण त्याला आपलं कोणीच मिळालं नाही. हो, माझी कोणीच नवती, बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, आपुली कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. बाकीचं सगळं जे आहे ते आपलं नाही, आपुला तो एक असा आपला असलेला, आपलं मूळ स्वरूप असलेला परमात्मा जो आहे तिकडे ते चित्त गेलेलं आहे आता. आणि तदाकार झाल्यानंतर, दोघांची भेट झाल्यानंतर, आणि आपण याते आपण देखे, देखत खेव ओळखे म्हणे तत्व ते मी. पाहिल्याबरोबर म्हणते काय म्हटलं, आता हे तत्व जे आहे ते मी आहे. तत्वमसी अहम ब्रह्मास्मी. आतापर्यंत मी भरपूर फिरलो पण मला माझं कोणी भेटलं नाही, मी म्हणावं असं वाटणारं कोणीच भेटलं नाही, त्याने मला कधी समाधान दिलं नाही, सुख दिलं नाही. परंतु आता मात्र सुखाचा सागर असा असलेला परमात्मा जो आहे तो भेटला. तुका बाप रखमा देवरो दीनानाथ भेटला, विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. आता ते मन जे आहे, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती घासोनी कैसे निवृत्तीशी आले. आता त्या ठिकाणी ते वेगळं राहिलं नाही, ते म्हणायला लागलं तत्व ते मी. जे तत्व आहे ते मी आहे. वास्तविक पाहता मी आता देह नाही, मी आता मन नाही, मी आता बुद्धी नाही. आतापर्यंत म्हणत होतं, पण आता त्याला कळालं हे जे मी म्हणत होतो मी 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 हे खरं मी नाही आहे. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. म्हणून आतापर्यंत ह्या सगळ्याला मी म्हटलं पण मी हे नाही आहे असा त्याचा निश्चय झाला. कारण हा जो मी जो होता तो बदलणारा मी होता, आणि आता मात्र असा मी प्राप्त झाला की आता न बदलणारा मी परमात्मा स्वरूप तिथे जाऊन ते स्थिर झालं. आता कोठे धावे मन चरण. चित्ताचे चैतन्य होऊन ठेले, जे नाना गती ते पावविते, ते चित्तवरील आत्मयाते, कवन आठवी देहाते गेले की आहे. आणि आता यात निमाले घनानंद जे नाते चैतन्याची होऊन ठेले. हां, पण पहिलं राहिलं ना एक टोक. अशा प्रकारे परमात्मा स्वरूप ते चित्त झालं. आणि मग म्हणायला लागलं की आता तत्व ते मी. याचा अर्थ त्याला तिथे परमात्मा स्वरूप अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असा बोध तिथे त्याला प्राप्त झालेला आहे.
ठेले चैतन्य झाले घनानंद जय. म्हणून अशा प्रकारे परमात्मा स्वरूप झालं. खरी ओळख पटली. देखत खेव ओळखे तत् म्हणे तत्व ते मी. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू. मीची एक स्वतः सिद्धू. जो आपणेसी भेदू नेणोनी जाणे. तेथून मग पाहता म्हणे साक्षी मी अकर्ता. याच्याकरता पण त्याला त्या ठिकाणी परतोनी माघारी ठाके व्हावं लागलं. योगामध्ये काय फल प्राप्त होतं हे सांगण्याकरता हे ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं. चित्त जे आहे ते परमात्मा स्वरूप होतं. मग पुढे काय होतं, ते ओळखीची सरिसे सुखाचे या साम्राज्यी बैसे. चित्तपन समरसे विरोनी जाय. ते ओळखीची सरसे, तिथं ओळख झाली. कोणाची ओळख झाली? आपल्या स्वरूपाची ओळख झाली. आपल्या मूळ स्वरूपाची ओळख झाली. मूळ अधिष्ठानाची ओळख झाली. आणि मग ती ओळखीची सरिसे, ओळख झाल्यानंतर काय, सुखाच्या साम्राज्यी बैसे. ओळख म्हणजे ज्ञान झालं. आपण नेहमी चिंतन करतो ज्ञान हीच प्राप्ती. ज्ञान आणि परमात्मा वेगळा नाही. आणि ज्यावेळेस मनात चित्ताला मनात ज्ञान होतं त्यावेळेस त्याचं चित्तपण मनपण शिल्लक राहत नाही, ते बाधित होऊन जातं. आणि केवळ परमात्मा स्वरूप शिल्लक राहिलं. ती ओळखी सरिसे, ओळख झाली, ते एकरूप झालं. मग सुखाच्या साम्राज्यी बैसे. मग ते सुखाच्या साम्राज्यावर बसतं. म्हणजे ते सुखरूप होऊन जातं. इथं नुसतं सुख म्हटलं नाही, सुखाचं साम्राज्य म्हटलेलं आहे. असं सुख प्राप्त होतं त्याला की त्या सुखाला आता देशाने अंत नाही, कालाने अंत नाही, वस्तूने अंत नाही. मग तो तया सुखा अंत नाही पार. मग तया सुखा अंत नाही पार. आनंदे सागर हेलावती. आता त्या सुखाला अंत नाही, पार नाही, आनंदे सागर हेलावती. ते सुखरूप होऊन जातं. याला म्हणायचं सुखाचं साम्राज्य. बाहेर लौकिक दृष्टीने जरी तो गरीब दिसत असला, तुकाराम महाराजांसारखे लौकिक दृष्टीने जरी त्या ठिकाणी त्यांना गावात राहू देत नसले लोक, तरीसुद्धा महाराज म्हणायचे तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. आम्ही सगळ्या त्रैलोक्यामध्ये वैभवाचे धनी आहोत. कारण आनंदे सागर हेलावती. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. आनंद कोंदला मागे पुढे. अशी अवस्था प्राप्त झालेली आहे. हां, आनंदे, बरोबर, आनंदाची ओवी सारखी सांगतात बरं का. म्हणून सुखरूप झाला, आनंद स्वरूप तो झाला. ते ओळखीची सरिसे सुखाची या साम्राज्यी बैसे. चित्तपन समरसे विरोनी जाये. मग चित्त जे आहे ते चित्तरूपाने शिल्लक राहत नाही, ते अध्यस्त ठरतं. आणि अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप होत असतो, म्हणून ते शिल्लक राहत नाही. विरोनी जाये पांडवा होऊन ठाके आगवा मोक्षाचाची. जया ते बाह्याची भाष नेनिजेची निशेष. अंतरी सुख एका हाती. परी ते वेगळेपणे भोगीजे. जैसे पक्षीय फळ चुंबिजे. तैसे नवे तेत विसरिजे भोगते पणही. भोगी अवस्था एकवठी. ते अहंकाराचा अचूळ लोटी. मग सुखेसी घे आटी गाढेपणे ते आलिंगन मेळी. होय आपे आप कवळी. जेत जळ जैसे कल्लोळी. जळी वेगळे न दिशे. का आकाशी वायू हरपे. तेत दोन्ही हे भाष लोपे. तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये. परमात्मा स्वरूप तो होऊन जातो, भगवत स्वरूप तो होऊन जातो. अशा प्रकारे काय चित्त किंवा चित्तपण समरसे विरोनी जाय. ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे. शिवतले जैसे लवणे आपुले निज.
परमात्मा स्वरूप ते होऊन जातं. मग कशी अवस्था त्याला प्राप्त होते काय? अशा प्रकारे त्याला महासुखाची दिवाळी प्राप्त होते. ते ओळखीची सरसे सुखाच्या साम्राज्यी बैसे. का साम्राज्य प्राप्त होतं? कारण चित्तपण समरसे विरोनी जाय. चित्त आता तिथं शिल्लक राहिलं नाही. मग जया परते आणिक काही आणिक नाही. जया परते आणिक नाही. जया ते इंद्रिय नेनती कही. ते आपणची आपुला ठाई होऊनी ठाके. काय होतं पुढं मग? जया परते आणिक नाही. ज्याच्याशिवाय, ज्याच्या पलीकडे आणि ज्याच्या वाचून दुसरं काहीच नाही. ज्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. या जगामध्ये सगळं काय आहे? परमात्माच आहे. परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. ज्याला परमात्म्याचा साक्षात्कार झाला त्याला परमात्म्याशिवाय जया परवते, जया परते आणिक नाही. परमात्म्याच्या पलीकडे दुसरं काय आहे का? सा काष्टा सा परागती म्हटलेलं आहे. हो, काही गोष्टी जगामध्ये आहेत, याच्या पलीकडे ते, त्याच्या पलीकडे ते, त्याच्या पलीकडे. इंद्रिय आणि परानी आहू. रेंद्रियभ्य परम मना, मनसस्तु परा बुद्धी, यो बुद्धे परतस्तु सा. आणि त्याच्या पलीकडं, त्याच्या पलीकडे. हो, अगोदर विषय आहेत. विषय जे आहेत हे आपल्याला श्रेष्ठ वाटतात. धन असेल, घर असेल, पण प्रसंग आला तर मनुष्य घर जाऊ द्या म्हणतो, धन जाऊ द्या म्हणतो. आपण वाचलो पाहिजे, कारण धन हे आपल्या पलीकडे आहे. धन महत्त्वाचं आहे का आपण महत्त्वाचं आहे? आपलं शरीर महत्त्वाचं आहे, आपलं शरीर महत्त्वाचं आहे. म्हणून घर जळलं तरी म्हणतो जळू दे, आपण चला बाहेर घराच्या. त्याच्यानंतर ह्या शरीरामध्ये सुद्धा इंद्रिय आणि परानी आहू. शरीरात सुद्धा इंद्रिय जी आहेत ती महत्त्वाची आहेत बरं का. एखादा मनुष्य जर आपल्याला मारायला लागला तर मनुष्य आपली इंद्रिय वाचवतो. डोळ्यावर हात ठेवतो, कानावर हात ठेवतो. म्हटलं बाकीच्या कुठेही मार, आपण डोळ्यावर नका मारू. इंद्रिय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर इंद्रियापेक्षा सुद्धा इंद्रिय आणि परानी आहू. इंद्रियापेक्षा पलीकडे काय आहे? इंद्रियभ्य परम मनः, मन. पण मनाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पलीकडे परमात्मा आहे. परमात्म्याच्या पलीकडे काहीच नाही. प्रियाची परमसीमा तो माऊली भेटे आत्मा संसारिक. आणखीन एक अशीच आहे ना प्रियाचं आत्मसंबंधानेच. तो परमप्रेमाचा विषय जो आहे तो आत्माचा आहे असं सांगणारी ओवी आहे. चला, काय हरकत नाही. हां, ते आहे. पण आत्मा जो आहे तो परमप्रेमाचा विषय असं सांगणारी ओवी आहे. ही प्रियाची परमसीमा याच अर्थाची, आणि तसाच त्याच्यात शब्द आलेला आहे. मला आठवल्यावर सांगतो आता. आत्मा हा परमप्रेमास्पद आहे. आत्माची की अशी ओवी आहे, त्याच्यात आत्मा शब्द आलेला आहे. ठीक आहे, तुम्ही सांगता त्यामुळे पण जुळणारे आहेत. म्हणून सांगायचं काय? जया परवते काही. ज्याच्या वाचून दुसरं काही नाही. आता त्याच्या दृष्टीने देवा वाचून त्याला दुसरं काही दिसत नाही. परमात्मा वाचून दुसरं काही नाही. परमात्मा शिवाय दुसरं काही नाही. जया इंद्रिये नेनती कही. आणि ज्याला इंद्रिय जे आहेत ना ती जाणू शकत नाही. इंद्रिय बाकी सगळं जाणतात, पण इंद्रिय परमात्म्याला जाणत नाहीत. इथे ओव्या दिलेल्या आहेत. जे सर्वाही जगा परवते, जे एक सर्वही देखते. काय? तत्शब्दे 17व्या अध्यायातली ओवी आहे, 369. जे सर्वाही जगा परवते, जे एक सर्वही देखते. तत्शब्दे
वसते जे वस्तू जया जे आरा परवते, आता ही 15व्या अध्यायातली, जया जे पुढे मागवते, म्हणजे असं पलीकडं सगळ्यात उपनिषदात वर्णन केले 6 काष्टा 6 परागती. जायचंय कुठपर्यंत? इथपर्यंत जायचं आहे, तिच्या पलीकडे कुठं धावाधाव नाही. नदीला जे धावायचं आहे ते कुठपर्यंत धावायचं आहे? समुद्रापर्यंत. समुद्र आला की संपलं. तसं परमात्मा स्वरूप प्राप्त झालं की त्याची धावाधाव संपली. आताच म्हणून आलो आपण, धावाधाव त्याची संपली, त्याला धावावं लागत नाही. खुंटलिया धावा आता निश्चिंतेने पावलो विसावा. तुकाराम महाराज म्हणतात, खरी धावाधाव केली अगोदर आम्ही. किती धावाधाव केली? करी ऐशी धावा धावी चित्त लावी चरणापे. रात्रंदिवस धावाधाव केली, रात्रंदिवस परमार्थ केला. दिवस न कळे रात्र न कळे, अंगी खेळे दैवत हे, नकळे दिवस की राती. खूप अट्टहास, आजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. अट्टहास केला. अट्टहास कशाला म्हणतात? आटोकाट प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले. कशा करता प्रयत्न केले? आपला शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे, परमात्मा आपल्याला भेटला पाहिजे. पण इतका अट्टहास केला तो आज मात्र आमचा पूर्ण झाला. कधी पूर्ण झाला? आता निश्चिंतेने पावलो विसावा. विसावा प्राप्त झाला. पंढरपूरला जात असताना वारीमध्ये 20 असतात, पण ते कायमचे 20 आहेत का? तात्पुरता 20 असतो. पण पंढरपूर आलं तो का म्हणे, धावा आहे पंढरी विसावा, भागल्याचा तू विसावा. परमात्मा स्वरूप प्राप्त झालं, संपला, विसावा प्राप्त झाला. जया ते इंद्रिय नियनती कही, ज्याला इंद्रिय जाणू शकत नाहीत. याच्यावर आपण नेहमी त्या ठिकाणी इंद्रिया कीर जोगे काय होईल? इंद्रिया कीर जोगे काय होईल? नक्की न लगे बुद्धीची दृष्टी न रिगे, कीर जोगे काय होईल? हां मन झालं, बुद्धी झालं, इंद्रिय झालं, तिथपर्यंत ती जाऊ शकत नाहीत. जया ते इंद्रिये नेनती कही, ते आपण आपल्या ठाई होऊन ठाके. ते आपणच आपल्या ठिकाणी होऊन राहतं. वास्तविक पाहता परमात्मा स्वरूप काही कोणी बाहेरून आणायचं नाही. परमात्मा हे आपलं सर्वांचं स्वरूपच आहे. फक्त बहिर्मुख झालेली वृत्ती असते, ती अंतर्मुख करायची. अंतर्मुख वृत्ती केल्यानंतर मी देह ही वृत्ती जाते, मी ब्रह्म ही वृत्ती आणायची, ती पण वृत्तीच आहे, ती जाते. मी ब्रह्मवृत्ती गेली की केवळ ब्रह्म शिल्लक राहतं. ते पहिल्यापासूनच आहे, ते काय कुठून आणायचं नाही, कुठून मिळवायचं नाही. ते उत्पाद्य नाही, संस्कार्य नाही, विकार्य नाही, प्राप्य नाही. काही गोष्टी ज्या आहेत त्या प्राप्य असतात, काही गोष्टी ज्या असतात त्या विकारी असतात, संस्कारी असतात. पण परमात्मा मात्र तसा नाही. परमात्म्याची उत्पत्ती आहे का? तो सिद्धच आहे, सिद्धच आहे. त्यानंतर विकार कुठलाही त्याच्यामध्ये होत नाही. म्हणून आपणची आपल्या ठाई होऊनी ठाके, आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. परमात्मा स्वरूप झालं. म्हणून अशा माणसाला मग कशी अवस्था प्राप्त होते? भगवान पुढच्या श्लोकात सांगतात, यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. यम लब्ध्वा अपरम च अपरम लाभम तथा अधिकम अपरम लाभम न मन्यते. जो लाभ प्राप्त झाल्यामुळे आता त्याच्यापेक्षा काही अधिक लाभ प्राप्त करावा असं त्याला वाटत नाही. आतापर्यंत प्राप्त करायचंय वाटतं. लौकिकामध्ये आपण एखादा लाभ प्राप्त झाला तर लाभ प्राप्त झाल्यावर लगेच लोभ वाढतो. 100 रुपये मिळतात त्याला वाटतं 1000 रुपये मिळाले पाहिजे. 1000 मिळतात त्याला वाटतं 10,000 मिळाले पाहिजे. 10,000 मिळाले त्याला वाटतं 1,00,000 मिळाले पाहिजे.
लाभ किती जरी झाला तरी सुद्धा थांबतो का? पुन्हा मिळावं असं वाटतं, पुन्हा मिळावं असं वाटतं. तैशी तृष्णा वाढली या दारुणाही ओळगो. किती जरी त्या ठिकाणी मिळालं व्यवहारामध्ये तरी त्याच्यामध्ये पोट भरत नाही, बास असं वाटत नाही, पूर्ण झालो असं वाटत नाही, कारण ह्या सगळ्या अपूर्ण वस्तू आहेत. मिठी तुका म्हणे लाभ या नावे म्हणिजे, किंवा तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे जीवपद शिवे भोगिजेल. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. आता याच्याशिवाय दुसरा कोणता लाभ आहे? आतापर्यंतचे सगळे जे लाभ झाले ते सगळे नश्वर लाभ. एखाद्याला 1,00,000 रुपयाची लॉटरी लागली, आहे तात्पुरता लाभ तो व्यवहाराकरता, पण तो न टिकणारा लाभ. बाकी काही जरी मिळालं लाभ झाला म्हणतो मनुष्य, पण हा लाभ जो आहे तो लौकिकातला लाभ आहे. जोपर्यंत परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तो लाभ जो आहे नश्वर लाभ आहे. परत लाभ आणखीन करायचा आहे. पण एकदा भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली की यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तथा, त्याला आता याच्याशिवाय दुसरा काही लाभ मोठा आहे असं वाटत नाही. देवाशिवाय श्रेष्ठ दुसरा कोणताच लाभ जगात नाही. म्हणून तो खरा लाभ आहे. कारण या लाभामध्ये असं आहे, काय काय होतं या लाभामध्ये? भगवान परमात्मा म्हणतात यस्मिन स्थितः न दुःखेन गुरुना अपि विचाल्यते. ज्याच्यामध्ये स्थिर झालेलं असताना मोठी जरी दुःख आली तरी सुद्धा मनुष्य विचलित होत नाही, असा हा लाभ आहे. हा लाभ, बाकीचा लाभ जरी कोणता झाला तरी परत दुःख येतं, पण हा लाभ असा आहे की एकदा का परमात्मा स्वरूपाची ह्या सुखाची प्राप्ती झाली, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली, भगवान म्हणतात गुरुना अपि दुःखेन न विचाल्यते. गुरु म्हणजे मोठं, मोठं जरी दुःख आलं तरी सुद्धा विचलित होत नाही. याचा अर्थ त्याच्याही जीवनामध्ये मोठं दुःख येतं. योग करायला लागला, परमार्थ करायला लागला म्हणजे त्याच्या जीवनात दुःख येत नाही असं आहे का? अहो, दुःख हे जे आहे ते प्रारब्धानुसार दुःखाचे प्रसंग दुःख येतच राहणार आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनात दुःख नाही आलं का? आपण नेहमी चरित्र सांगत असतो. एकाच वर्षामध्ये घरातली 5 माणसं गेली. वडील गेले, आई गेल्या, मोठ्या भावाच्या पत्नी वारल्या म्हणून मोठा भाऊ निघून गेला. दुष्काळ पडला आणि मग दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करता मेले. एवढं जर दुःख आपल्यासारख्याच्या जीवनात आलं असतं तर आपण टिकलोच नसतो. देवसुद्धा अशा लोकांची परीक्षा घेतो, संतांची परीक्षा घेतो. चला, तरीसुद्धा अशा दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा महाराजांची अवस्था होती, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो. म्हणजे त्या सुखापासून, त्या परमात्मा स्वरूपापासून ते विचलित नाही झाले. नाना दुःखे प्राप्ती जयाशी उद्वेग नाही चित्ती, आणि सुखाची आरती आडपे जेना. त्रिविध मुख्य आगवे उपद्रवाचे मेळावे, वरी पडलिया नवे वाकुडा जो. तैसे आदिभूतादि दैवा आध्यात्मिकादि उपद्रवा, पातले वरी पांडवा गिळोनी घाली. ही सगळी दुःख जरी आली सुद्धा, नाना प्रकारची दुःख आहेत. आध्यात्मिक असतात, आदिभौतिक असतात, आदिदैविक असतात. आध्यात्मिक म्हणजे शरीरासंबंधी, एखाद्या वेळेस ते आजारी पडू शकतो, भयंकर त्याला दुर्धर आजार होऊ शकतो. संत झाले म्हणजे त्यांना आजार झाला नाही असं नाही आहे. आपण अलीकडच्या काळातलं मामासाहेबांचं उदाहरण सांगतो. मामासाहेब शेवटी आजारी पडले, 5-6 महिने दवाखान्यातच होते. मोठा एक वैद्य त्यांना पाहण्याकरता म्हणून आला. नाडी हातामध्ये घेतली, हात हातामध्ये घेतला, नाडी पाहिली आणि चेहरा पाहायला लागला.
ते म्हणले, अहो डॉक्टर माझी नाडी बघा, औषध सांगा, गोळ्या द्या, माझा चेहरा काय बघताय? ते म्हणले, अहो तुमची नाडी सांगते की आता तुमच्या शरीरात 1000 रोग तयार झालेले आहेत. तुमच्या जागेवर जर दुसरा मनुष्य असता तर तो ढोरासारखा ओरडला असता, पण तुमचा चेहरा प्रसन्न दिसतो, याचं कारण काय? म्हटले याचं कारण एकच आहे, मी जन्मभर अभ्यास केला आहे की मी म्हणजे हे मडं नाही आहे, असा मी अभ्यास केलेला आहे, मी परमात्म्याचं चिंतन केलेलं आहे. त्याचा परिणाम असा आहे, गुरुणापि दुःखेन न विचारले, ते दुःख येणार नाही असं समजू नका, येणार, आणि आलं तरी सुद्धा त्याच्यात विचलित न होणं हा योग आहे. दुःख न येणं हा योग नाही. आता पुढे येणार आहे तो विषय. हा फरक आहे पतंजलीच्या योगामध्ये आणि हा आपल्या संतांच्या योगामध्ये. दुःख मात्र येऊ शकतं, अनेक लोकांच्या जीवनामध्ये दुःख आलं, पण आल्यानंतर त्याच्यामध्ये विचलित न होणं. किती संतांच्या उदाहरणं सांगायची. कोणाची पत्नी मरण पावलेली आहे, मीराबाईच्या काही जीवनात दुःख आलं नाही का? भजन करत होत्या, नामस्मरण करत होत्या, म्हणून किती दुःख लोकांनी दिलं. लोग कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुलनाशी. कुलनाशी आमच्या घरात जन्माला आली पोरगी. विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हासी रे. पण विचलित झाली नाही, आपलं चिंतन चालू ठेवलं त्यांनी. गुरुना आपी दुःखेन यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुना आपी विचाल्यते. मोठी दुःख काय काय ठिकाणी तर असं टीकाकारांनी लिहिलंय, गुरुना आपी न विचाल्यते, दुःखेन न विचाल्यते, गुरुना आपी न विचाल्यते. दुःखाने विचलित होत नाही. नवे नवे गुरुने जरी सांगितलं हे असं नाही तसं नाही, म्हणजे गुरु सांगणार नाही, पण एखादा चुकीचा गुरु भेटला आणि त्याला काही सांगायला लागला तर तो विचलित होत नाही. अरे बाबा तुझ्या जीवनात एवढं दुःख आहे, हे नको हे करू, ज्ञानेश्वरी सोडून दे वाचायचं म्हटलं की तो विचलित होत नाही. तो म्हणतो काय येऊ द्या, दुःख यायचं असेल ते, मला काय त्याचं. दुःख म्हणजे माझं स्वरूप नाही. असेल दुःख, मनाला होत असेल, शरीराला होत असेल, पण मी मात्र त्याच्यावरून वेगळा आहे, या दुःखाला जाणणारा आहे. असंग, निर्विकार, नित्य शुद्ध बुद्ध, मी परमात्मा स्वरूपाचं चिंतन करतोय, त्या स्वरूपात मी राहणार आहे. आपुले जे साचे ते कल्पांती न वचे, हे जाणोनी गताचे न सोची जो. मग मेरो पासोनी थोरे, देह दुःखाचेनी डोंगरे, दाटी जो परी भारे चित्त न दटे. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला एकदा का महासुखाची प्राप्ती झाली. मग म्हणजे कधी? जया परते अनिक नाही, जया ते इंद्रिय नेनती कही, जे आपणचे आपुल्या ठाई होऊनी ठाकी. मग ओव्याचं चिंतन करताना मागच्या ओव्या बघायच्या. मग म्हणजे एकदा परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली की मग मेरू पासोनी थोरे. मेरू पर्वत आहे, किती मोठा आहे मेरू पर्वत? सर्वात मोठा आहे. किती मोठा? खूप मोठा, लय मोठा. अहो तो स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकात आहे. म्हणजे त्याचा पाया पार खाली पाताळात आहे आणि शेंडा कुठं आहे? स्वर्गाच्या वर गेलेला आहे. म्हणून त्याला मध्यस्थू म्हटलेलं आहे. हो, मेरूचं उदाहरण दिलं ना, साक्षी कसा असतो तो दुःखात. मेरू जसा हालत नाही तसं तो हालत नाही. हां, गुणाचा यावा जावा, डळे चळेना पांडवा, मेरू जायसा. आणखीन एक ओवी आहे, दक्षिण उत्तर मारुता, मेरू जायसा पंडुसता, तैसा सुख दुःख प्राप्ता, मध्यस्थू जो. हालतो का तो? तसा माणसाचा निश्चय पाहिजे मेरूसारखा. मी परमात्मा स्वरूप आहे, जाऊ द्या येऊ द्या हे दुःख. प्रयत्न करावा माणसाने दुःख येऊ नये याच्याकरता. चांगलं राहावं, चांगलं खावं, चांगलं प्यावं, चांगलं वागावं. प्रयत्न आपण तर सगळेच करतो, पण प्रयत्न करून येतं त्याला काय करायचं? पूर्वीचं करून ठेवलेलं प्रारब्ध असतं,
आपलं प्रारब्ध असतं, काही काही वेळेस परीक्षा प्रारब्ध असतं, अनिच्छा प्रारब्ध असतं, आणि मग त्यामुळे येतं. कोण आजारी पडेल, कोणाच्या घरातलं कोण मरेल, कोणाचा पती मरेल, कोणाचा मुलगा मरेल, कोणाचा भाऊ मरेल, कोणाच्या घरात आजारी कोणी पडेल का पडणार नाही. असं आहे का की परमार्थ करायला लागला, योग करायला लागला? अहो, कोणीच आमच्या जीवनात काही दुःखच नाही. ते गौतम बुद्धाची गोष्ट सांगतात. एका बाईचा मुलगा मरण पावला. तिला कोणीतरी सांगितलं गौतम बुद्धाकडे जा, काहीतरी उपाय करतील, तुझ्या पोराला जिवंत करतील. गेली गौतम बुद्धाकडे, माझा मुलगा मरण पावला, मला फार दुःख आहे, तुम्ही याला जिवंत करा. अहो बाई, मेलेला कुठं जिवंत होत असतो का? नाही नाही, लोकांनी सांगितलंय. ते म्हटले करतो मग जिवंत, पण एक औषध पाहिजे त्याला. म्हणजे कोणतं औषध? काही नाही म्हणले, सोपं औषध आहे, तांदूळ आणायचे फक्त. बाई म्हटली मग चांगली गोष्ट आहे, तांदूळ आणायचे फक्त. हो, पण ज्याच्या घरात कोणीच कधी मेलं नाही त्याच्या घरचे तांदूळ आणायचे. गेली बाई आणण्याकरता. पहिल्याच घरात गेल्यानंतर तिने सांगितलं तुमच्या घरचे थोडे तांदूळ द्याव, फक्त तुमच्या घरात कोण मेलं तर नाही ना. म्हटले अहो तुम्हाला 1च महिना झाला, म्हणले आमचा पती मरण पावला. दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर तिने सांगितलं अहो 15 दिवस झाले, एकुलता एक मुलगा मेला आहे. कोणी सांगितलं भाऊ मेला, कोणी सांगितलं अमुक मेलं, तमुक मेलं. मग बाईच्या लक्षात आलं हे मृत्यूलोक आहे. मनोनी मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा आंतोळणी. हे सगळं होत राहणार आहे, पण याच्यात स्थिर राहणं. सुख दुःख प्राप्ता मेरू जैसा दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंडुसुता मध्यस्थू जो. मग मेरू पासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे. ज्ञानोबाराय म्हणतात देह दुःख नाही, देह दुःखाचे डोंगर. नुसतं दुःख येणं वेगळं आणि दुःखाचे डोंगर येणं वेगळं बरं का. किती डोंगर आले त्या पांडवांच्यावर दुःखाचे बघा. देव बरोबर नव्हता का? आपण नेहमी चिंतन सांगतो. त्या कुंतीच्या जीवनात किती दुःख आली. अहो साक्षात देव म्हणजे भावाचा मुलगा आहे. बर, तो संरक्षणाकरता येतो सुद्धा, पण तरी त्या कौरवांनी त्यांना काय दिला? 12 वर्षाचा वनवास. आता वनात ते मुलं गेल्यावर तिला जाणं भागच आहे, तिलाही जावं लागायचं बरोबर. वनामध्ये गेल्यानंतर 1 वर्षाचा अज्ञातवास. त्या वनात सुद्धा तो माणूस, तो कौरव जो होता, जो दुर्योधन होता, त्यांना सुखाने राहू देत नव्हता. वनात सुद्धा एकाला पाठवायचा, जा असं करा तसं करा. एखाद्या राक्षसाला म्हणायचा जा द्रौपदीला पळवून घेऊन जा, त्यांना दुःख द्या. नाना तऱ्हेचे प्रयत्न झाले, पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. आपण सांगत असतो नेहमी, देव आल्यानंतर ती द्रौपदी देवाबरोबर बोलत नव्हती म्हणजे रुसायची. आलं की फक्त पाणी नेऊन देवासमोर ठेवायचं आणि बाजूला जायचं. द्रौपदी बरं चाललंय का म्हटल्यानंतर मग द्रौपदीचा राग वाढायचा. अगोदरच जखम झाली आणि त्याच्यावर तुम्ही मीठ चोळता देवा. अहो काय बरं चाललंय? बघा माझे केस, माझ्या केसाला किती दिवस झालं तेल मिळालेलं नाही. मी तुमची बहीण आहे देवा. सांगितलं कशा करता? एवढं दुःख आलं पण त्याच्यामध्ये ते स्थिर राहिले. मग मेरू पासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे. डोंगरासारखी दुःख, दाटी जो बरं का, म्हणजे दुःखाने दुःख येणार, डोंगरासारखं येणार, त्याने तुमचं त्या ठिकाणी तुम्ही दडपणार. दाटी जो परी भारे चित्त न धटे, पण चित्त मात्र त्या ठिकाणी त्याच्यापासून आलिप्त होतं. नाना आपण आता म्हणून आलो, नाना दुःखी प्राप्ती जयाशी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाचे आरती आडपेजेना. हे सगळं म्हणून आलो आपण. दैन्य दुःखी न तपे
भय शोकी न कंपे देह मृत्यू न वासिपे पातलेनी. मग दैन्य दुःखी न तपे, त्या दैन्याने दुःखाने तप्त होत नाही. आणि भय शोकी न कंपे, भय आलं शोक आला तरी कंपित होत नाही. देह मृत्यू न वासिपे पातलेनी, देहाला मृत्यू जरी प्राप्त झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी तो विचलित होत नाही. का शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नये. चिवडा नाही खायचा. शस्त्रेवरी तोडलिया, शस्त्राने जरी त्या माणसाला तोडलं. दुःख येतात म्हणजे कोणकोणती दुःख येतात ज्ञानोबारांनी स्पष्टीकरण दिलं त्या दुःखाचं. शस्त्रावरून तोडण्याचा प्रसंग येऊ शकतो. अनेक संतांच्या जीवनामध्ये हा प्रसंग आला. शस्त्रेवरी तोडलिया आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अनेक संतांच्या जीवनात हा प्रसंग आला. ते आपले भानुदास महाराजांचा प्रसंग आपण नेहमी सांगतो. सोळावर त्यांना दिलं, जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्म गोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच विठोबा. शस्त्रेवरी तोडलिया, सांगा उदाहरण कोणत्या संतांचं? हां, त्यांनी आपल्या हातानेच हात तोडून घेतले होते. शस्त्रेवरी तोडेल, ठीक आहे. आणखीन भीष्माचार्यांचं उदाहरण, शस्त्रेवरी तोडलिया, चांगलं उदाहरण आहे बरं का. सगळे बाण भीष्माचार्यांना लागले, पुढून लागले होते आणि भीष्माचार्य त्या बाणाच्या शय्येवर पडलेले होते. पण अधिकार किती मोठा होता, साक्षात भगवान परमात्मा शेवटी भेटण्याकरता गेले. आणि गेल्यानंतर भीष्माचार्यांनी भगवंताची स्तुती केली. पांडवांना त्या ठिकाणी उपदेश केला. हा शस्त्रेवरी तोडेल, ते ठीक आहे, ते पण उदाहरण आहे. द्रौपदीची 5 मुलं अश्वत्थामेने मारली, शस्त्रेवरी तोडलिया. पण ती आता मुलं तरी मारली, पण इथं यांना मारलं. अनेक संतांच्या उदाहरणं आहेत. सजन कसायला काय झालं होतं? तोडलं होतं, हात तोडले होते का? बर, शस्त्रेवरी तोडलिया, ते गायीची गोष्ट का? हां, अनेक संतांना त्या कोणाचा हात तोडला, कोणाचा पाय तोडला, कोणाचं मस्तकाचं शिरच्छेद करण्याची वेळ आली, पण शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी पडलिया. सगळ्यात मोठं उदाहरण जर असेल तर प्रल्हादाचं आहे, लक्षात घ्या. प्रल्हादजी होते, त्या प्रल्हादजींना कोणत्या कोणत्या प्रकारच्या यातना दिल्या, कोणती दुःख दिली, त्याच्यामध्ये हे उदाहरणं सगळे आली. आगीच्या ते होलिका नावाची त्याची बहीण होती हिरण्यकश्यपूची. ती म्हणली, मला अग्निदेवाचं ब्रह्मदेवाचं वरदान आहे की मी एक चादर जर घेऊन अंगावर बसली तर अग्नी मला जाळू शकत नाही. तू एक काम कर, अग्नी पेटव आणि मी तुझ्या पोराला घेऊन त्याच्यात बसते, म्हणजे तो जळून जाईल आणि मी तशीच राहील. म्हणून घेऊन बसली. प्रल्हादाला त्या ठिकाणी काहीच झालं नाही, पण तिच्या अंगावरची चादर वायूने उडवून नेली आणि ती जळून गेली. अनेक प्रकारचे प्रयत्न झाले. शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी पडलिया. अग्नीमध्ये सुद्धा संतांचा कधी कधी प्रसंग येतो, पण अशाही प्रसंगामध्ये आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नाही. त्या ऋषभदेवाचं वर्णन आलं भागवतामध्ये. शेवटच्या कालावधीमध्ये भगवंताचं चिंतन करत होते, तोंडामध्ये दगड ठेवायचे आणि सतत चिंतनात राहायचे. शेवटी वनवा पेटला आणि त्या वनव्यामध्ये आतमध्ये ते जळून गेले. पण तरीसुद्धा त्यांना त्याचं दुःख वाटलं नाही, कारण शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नाही. म्हणजे तिथून त्यांना जाग येत नाही, त्या स्वरूपामध्ये ते स्थित होतात. आणि अलीकडच्या काळातली उदाहरणं आहेत.
ते रामतीर्थ होते, ते शेवटच्या कालावधीमध्ये नदीवर स्नानाला गेले, आतमध्ये वाहत गेले. पण वाहत गेल्यानंतर फार मोठी नदी होती, त्यातून ते वाचू शकत नव्हते, पण बुडायचे आणि वर आल्यावर म्हणायचे राम अमर आहे, राम अमर आहे, राम कभी मरता नाही असं म्हणायचे. त्या हातात धरलं होतं त्याचं नाव काय, गंधमादन. कुंभकर्णाने सांगितलं बाबा रावणाचा म्हण, त्याला असं दाबायचा, दाबातलं की शरीरातून रक्त यायचं, त्याच्या अंगाचा सुगंध यायचा, म्हणून तो म्हणायचा मी तुला सोडून देतो. तो म्हणायचा राम मरे तो हम मरे, नहीं तो हमारी बलाय, हम तो अविनाशी के पोंगडे, मरे ना मारे जाय. शस्त्रेवरी तोडलिया दिया आगी माझी पडल्या, चित्त महासुखी, महासुखी म्हणजे परमात्मा स्वरूपात. पहुडलिया, पहुडलिया म्हणजे चित्त जे आहे ते आता चित्त, हो, सुखाचे शेजारी पहुडईन, तुका म्हणे नये मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडईन, वृत्ती ही निवृत्ती झाली. सुखे मी निजोलोगा, शून्य सारोनी तेथे, त्रिकुट शिखरी गा, दान मिळे आई ते. म्हणून चित्त महासुखी पडलिया पहुडलिया, चेवोची नाही, जाग येत नाही त्याला. त्या ठिकाणी दुःख जरी प्राप्त झालं, अनेक प्रसंग विचलित करण्याचे जरी आले, तर आत्मस्वरूपात राहतो. कदाचित त्यावेळेस त्याला तो आरडताना ओरडताना सुद्धा दिसेल, पण आतमध्ये मात्र तो स्थिर असतो. असंही कधी कधी होतं. तो म्हणतो हे ठीक आहे, शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, यांचं कार्य हे चालू आहे, पण मी जसा आहे तसाच आहे. तर शरीर आहे म्हटल्यानंतर, मन आहे म्हटल्यानंतर, त्याला लागल्यानंतर ते ओरडणार पण आहे. पण ओरडत असलं तरी सुद्धा मी हे नाही असा त्याचा आत्मनिश्चय असतो. ते स्वामी महाराजांचं सांगतात, शेवटच्या कालावधीमध्ये थोडेसे आजारी पडले आणि मग मोठ्या मोठ्याने ओरडायचे. मग आता शीख पाठाला जाणारी सगळी मंडळी जी होती ती म्हणायला लागली, स्वामी तुम्ही जन्मभर आम्हाला वेदांत सांगितला, विचारसागर सांगितला, 65 सांगितली, आणि तुम्ही रडल्यावर लोक आम्हाला काय म्हणतील. ते म्हटले तुम्हाला काय वाटतं, मग मी शांत बसावं वाटतं का. अरे बाबा, ओरडणं जसं माझ्या ठिकाणी नाही तशी शांतता आहे माझ्या ठिकाणी. शांत व्हावं असं वाटणं ही वृत्तीच आहे, ओरडणं ही वृत्तीच आहे. मी या दोन्हीचा साक्षी जसा आहे तसाच आहे. शांत तरी कशाला आणि ओरडायचं तरी कशाला. ओरडत असलं तर ओरडू द्या, शांत तर शांत, असं ते म्हणत असत, असं सांगतात. म्हणून ऐसे आपण पा रिगोनी ठाये, मग देहाची वास न पाहे, आणि कची सुख होवोनी जाये, मनोनी विसरे. ऐसे आपण पा रिगोनी ठाये, याप्रमाणे आपल्या ठिकाणी प्रवेश करून आपण पा रिगोनी ठाये, ठाये म्हणजे आपल्या मूळ स्वरूपामध्ये ते जातं चित्त. मग देहाची वास न पाहे, मग देहाकडे परत देह तादात्म्य त्याला निर्माण होत नाही. मी देह आहे अशी वृत्ती तिथे निर्माण होत नाही. मी परमात्मा स्वरूप आहे एकदा निश्चय झाला, ज्ञान झाल्यानंतर मग सांडोनी अंगीची खोळी, सर्प निघालिया पाताळी, त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. सर्पाने कात टाकली आणि तो बिळात गेला. मग म्हणतो का कातीचं काय झालं, कोणी तोडली का, कोणी फोडली का, काय नाही. तशी ही खोळ, देह ऐसे खोळ मानुनी, ते देह झोळ मानुनी, ठेले आपण पाय आपण होनी, जैसा मठ गगनी होनी गगनीची आसे, अशी स्थिती त्याला प्राप्त होते. हे नाही, देह जावो अथवा राहो, ऐसे आपण पा रेगोनी ठाये. त्या ठिकाणी मग देहाची वास न पाहे,
मग देह तादात्म्य येत नाही. आणिकची सुख होऊनी जाये म्हणून विसरे. कशामुळे देह तादात्म्य गेलं? तो सुखरूप झाला आणि सुखाचं नावच ते आहे की ते सुख जे आहे ते देहभाव विसरायला लावतं. अहो सामान्य सुख असेल तर मनुष्य त्याला देहाचं भान राहत नाही. साधं बघा तुम्ही, एखादं चांगलं भजन चाललेलं असेल, चांगलं प्रवचन चाललेलं असेल तरीसुद्धा पायाचं दुःख आपल्याला आठवत नाही. काय ला ब्रह्मानंदे टाळी कोण देहाते सांभाळी, कोण देहाते सांभाळी अशी अवस्था प्राप्त होते. परमात्मा सुखाची प्राप्ती झाल्यानंतर मग देह कसं काय आठवेल? देहाचा विसर केला आनंदे संचार. सुखाचं नावच ते आहे. सुख काय करतं? देह तादात्म्याचा आपोआप विसर पाडतं. त्रिपुटी राहत नाही तिथे, त्रिपुटी राहत नाही. म्हणून तेवी सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाचे मोहर लावी मग शरीर राहो अथवा जावो. आणिकीचे सुख होणी जाये म्हणून विसरे. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात तम विद्यात. याच्यासाठी आणखीन ओव्या दिल्या. सूर्योदया सरशी नाही देहाभिमानाचा वारा आता वाजो ठेला विरा. ते ऐक्य वीची सागरा जिवेशा हे. सूर्योदया सरशी रात्री पळून जाय आपैसी. गेली देह अहंता तैसी अविद्ये सवे. अवचिते. वा छान. तैसे ते पूर्ण अहंता काही देहपणे पांडुसुता. आवरे काही सविता बिंबे धरिला. तैसे वेद्य वेदकपणेसी पडिले गा जयाच्या ग्राशी. तया देह मी ऐसी अहंता कैची जे नाना गती ते पावविते. ती आली वविते पहा. चितित्तवरील आत्मयाते मग कवन आठवी देहाती गेला की आहे. अशी स्थिती त्याला प्राप्त होते. आणि भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. बघा इथे भगवान परमात्मा म्हणतात तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम. योगाची संज्ञा इथे भगवंतांनी सांगितली. योग कशाला म्हणायचं? वेगवेगळ्या प्रकारचे योग आहेत. योग कशाला म्हणायचं? आपण योगाच्या अनेक व्याख्या पाहिल्या. पतंजलीची योगाची व्याख्या वेगळी आहे. योग स्तु चित्तवृत्ती निरोधा. चित्तवृत्तीचा निरोध होणं म्हणजे योग. म्हणजे चित्ताला काही न कळणं, अभान अवस्था प्राप्त होणं, चित्ताचा लय होणं प्रकृतीमध्ये. याला पतंजलींनी योग म्हटलेलं आहे. समाधी त्यांची जी समाधी आहे त्याच्यामध्ये माणसाला ताटस्थ अवस्था प्राप्त होते. पतंजलीच्या समाधीमध्ये त्याला देहाचं भान राहत नाही, तो जेवत नाही, खात नाही, काय नाही. समाधी जी चांगदेव महाराजांना प्राप्त होती. पण इथे भगवंतांनी जी समाधी सांगितली किंवा योग सांगितला आहे थोडासा त्याच्या पुढे जाऊन सांगितला आहे. ठीक आहे, ते सुद्धा साधन आहे, पण ते आपण मागे सांगितलं तिथे थांबायचं नाही. कारण तिथे जर थांबला, ती समाधी प्राप्त करून घेतली, परत व्युत्थान दशा असेल, व्यवहारात आल्यानंतर परत दुःख होऊ शकतं. उदाहरण आपण मागे पाहून आलो. माझा कोट खूप मळलेला आहे, घाण वास येतो म्हणून मी खोंटीवर टांगून ठेवला आणि घरात बसलो की मला आनंद वाटतो. पण घराच्या बाहेर जायचं म्हटलं की कोट घालून जावं असं वाटतं आणि घातला का वास यायला लागतो. तसं तेवढ्यापुरतं मी देहाचं तादात्म्य सोडलं आणि द्रष्टा होऊन बसलो. पण जोपर्यंत सत्यत्व बुद्धी आहे, प्रकृतीविषयी जगताविषयी सत्यत्व बुद्धी आहे, तोपर्यंत कायम तो द्रष्टा जो आहे तो समाधीत आहे, तोपर्यंत त्याला आनंद आहे. पुन्हा त्याला त्या ठिकाणी त्या आणि मोक्ष प्रसंगाची भीती आहे. पण हा जो योग भगवान सांगतात तो कसा आहे बघा. तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. याचा थोडासा विस्ताराने विचार आहे, आपल्याला करायचा आहे. आपण उद्याच्या प्रवचनात पाहू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.